भरधाव डंपरनं एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली। या अपघातात दुचाकीस्वार यंत्रमाग कारखानदार राजेंद्र चोपडे यांचा मृत्यू झाला। इचलकरंजी सांगली रस्त्यावर आज दुपारी झालेल्या अपघातानंतर डंपर चालकानं पळ काढला। त्यानंतर संतप्त जमावानं डंपरवर प्रचंड दगडफेक करून तोडफोड केली। दरम्यान खराब रस्त्यामुळे हा अपघात झाल्याची चर्चा सुरू होती। इचलकरंजी जवळच्या खोतवाडी इथं राहणारे राजेंद्र चोपडे यांचा यंत्रमाग कारखाना आहे। कामानिमित्त आज सकाळी ते इचलकरंजीत आले होते। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास ते इचलकरंजी सांगली रस्त्यावरून घरी निघाले होते। पाटीलमळा परिसरात रस्ता प्रचंड खराब आहे, त्यामुळे चोपडे अत्यंत कमी वेगानं दुचाकी चालवत होते। त्यावेळी पाठीमागून आलेल्या डंपरनं चोपडे यांच्या दुचाकीला धडक दिली। चोपडे रस्त्यावर पडले आणि डंपर अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातानंतर डंपर चालक पळून गेला। त्यानंतर संतप्त जमावानं डंपरवर दगडफेक केली। दरम्यान गावभागचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनं ताब्यात घेतली आहेत। इचलकरंजीतील अनेक रस्ते खड्डेमय बनले आहेत। खराब रस्त्यावरून गाडी चालवताना बऱ्याचदा खड्डा चुकवण्यासाठी वाहनांची लेन बदलते, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते। एकूणच खराब रस्त्यामुळेच चोपडे यांचा बळी गेला अशी चर्चा सुरू आहे।